आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजतोय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेमुळे आणि शिवतीर्थावरची ही दृश्य आपण पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये राज ठाकरे हे देखील रवाना होणार आहेत, पण तत्पूर्वी उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या बरोबर आता दादरकडे रवाना झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती ते सुरुवातीला अभिवादन करतील आणि त्यानंतर जिथे पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या हॉटेल ब्ल्यू सी इथे हे दोघेही बंधू रवाना होतील। पण तत्पूर्वीची ही दोन दृश्य आपण पाहतोय। इकडे उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या सोबत मातोश्रीवरून दादरकडे रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे शिवतीर्थावरची ही दृश्य आहेत। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, खरं तर उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेले आहेत। राज ठाकरे साधारण किती वेळामध्ये बाहेर पडतील आणि हे दोन्ही बंधू दादरमध्ये किती वेळात पोहोचतील? आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून स्मृतीस्थळ हे अगदी हाकेच्या अंतरावर आहे। ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा ताफा जो स्मृतीस्थळाजवळ पोहोचेल त्यावेळेसच राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो शिवतीर्थ जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे तिथून बाहेर पडेल। पण आत्ताची ही आपण दृश्य पाहिली तर राज ठाकरेंचं कुटुंब जे आहे ते गॅलरीत आलेलं आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आधी उपस्थित होत्या। आता राज ठाकरे यांची बहीण जय जयवंती देशपांडे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री या ज्या आहेत त्या आपल्याला गॅलरीमध्ये उभ्या असलेल्या दृश्यात पाहायला मिळतात। माझ्याच्या दर्शकांना आपण ही ताजी अपडेट जे आहेत ते शिवतीर्थाहून देतात। विशेष बाब म्हणजे की आज दोन्ही ठाकरे कुटुंबांसाठी एक मोठा असा आणि भावनिक असा क्षण असणार आहे आणि तत्पूर्वी हे सगळं कुटुंब जे त्या क्षणासाठी इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता शर्मिला ठाकरे सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे राज ठाकरे यांच्या घरातले ही महत्त्वाचे कुटुंबातले सदस्य जे ते या ठिकाणी आपल्याला गॅलरीत दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। एका बाजूला शर्मिला ठाकरे, मध्ये जय जयवंती देशपांडे ठाकरे आणि एका बाजूला राज ठाकरे यांच्या मातोश्री म्हणजे राज ठाकरे यांच्या आई या सगळेजण जे ते या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळतात। काही वेळात राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणाहून निघेल आणि थेट स्मृतीस्थळाच्या दिशेने जाईल। त्या ठिकाणी हे दोन्ही नेते जे ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि त्याच्यानंतर मग हॉटेल ब्ल्यू सी ज्या ठिकाणी ही संपूर्ण पत्रकार परिषद पार पडणार आहे त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल। आता उद्धव ठाकरे यांचा ताफा निघून जे ते उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो नुकताच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ही ताजी आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे यांचा ताफा पुढच्या सीटवर आदित्य ठाकरे बसलेले आपल्याला पाहायला मिळतात, मागे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे। त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आता जे ते या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। उद्धव ठाकरे यांचं सगळं ताफा जो आहे तो या ठिकाणी सहकुटुंब दाखल झालेला पाहायला मिळते। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ही सगळी मंडळी जे आहेत ती या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता हे संपूर्ण कुटुंब एकत्र थेट जे ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी जाताना पाहायला मिळेल। ही शिवतीर्थ या ठिकाणी म्हणजे राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरची ही ताजी दृश्य आपण पाहायला मिळते। संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे। पहिल्या सीटवर आदित्य ठाकरे होते, त्याच्यानंतर मग रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मागच्या सीटवर बसले होते। गाडी नुकतीच आत गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी मंडळी आता जे ती थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेली पाहायला मिळाली। या आधी राज ठाकरे यांच्या पत्नी, आई आणि बहीण ज्या आहेत त्या गॅलरीमध्ये उभ्या होत्या आणि त्याच्यानंतर आता थेट उद्धव ठाकरे सह कुटुंब जे ते राज ठाकरे यांचं शिवतीर्थ निवासस्थान या ठिकाणी दाखल झालेलं पाहायला मिळतात। त्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा बदल जो आहे तो आज सुरू होण्याची शक्यता आहे, कारण की दोन ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षाच्या नंतर एकत्र राजकारण करताना पाहायला मिळालं। आणि विशेष बाब म्हणजे की ज्यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून आता मुंबई महापालिकेच्या राजकारणात हे बंधू एकत्र येताना पाहायला मिळतील। खरं तर मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदीला विरोध करत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन 5 जुलैला जो आहे तो संपूर्ण एकत्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र कुटुंब जे ते एका मंचावर आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यावेळेस आदित्य ठाकरे, अमित ठाकरे ही सगळी मंडळी होती आणि त्याच्यानंतर आता ही सगळी मंडळी तब्बल जुलैपासून ते आतापर्यंत 14 भेटी झाल्यानंतर आजची ही 15वी किंवा 16वी भेट असू शकते आणि आज
अधिकृतरित्या राजकीय युतीची घोषणा काही वेळात म्हणजे अवघ्या तासात राजकीय युतीची घोषणा म्हणजे ज्या आधी या कुटुंबाचं मनोमिलन झालं आणि आता राजकीय मनोमिलन होताना आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे आज भावनिक आणि राजकीय दोन्ही क्षण जे ते आता ह्या ठाकरे कुटुंबासाठी असलेले मोठ्या संख्येने मनसैनिक शिवसैनिक जे ते दादर आणि राज ठाकरेंच्या घराबाहेर दाखल झालेले पाहायला मिळतात। स्मृतीस्थळावर जे ती मोठी गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते। ही सगळी मंडळी जर आपण पाहिलं तर ह्या संपूर्ण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय नव्या समीकरणाला बघण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी ह्या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात ही मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे आज नेमकं काय म्हटलं जाणार, काय ग्वाही दिली जाणार, त्यासोबतच नेमकं आजच्या नव्या राजकारणातून कोणती समीकरणं मांडली जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचंच आहे। आपण जर पाहिलं तर मागचे 25 वर्ष ठाकरे आणि महापालिका निवडणुका या एक वेगळं समीकरण राहिलेलं आहे। शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता असलेली सुद्धा आपण पाहिलेली आहे। त्याच्यानंतर आता लोकसभेचं आणि विधानसभेचं एक झालेल्या निवडणुकीचा कल आणि त्याच्यानंतर आता नव्याने घडवण्यात आलेली ही राजकीय समीकरणं। त्यामुळे ह्या नव्या राजकीय समीकरणात वाटाघाटी कशी असणार आहे, महापालिका निवडणुका झाल्यानंतर पुढची रणनीती कशी असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून भेटींचं सूत्र सुरू होतं, त्याच्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या होत्या, कुटुंब एकत्र येताना पाहायला मिळत होतं आणि कुटुंबाचं मनोमिलन झाल्यानंतर राजकीय मनोमिलन होताना आपल्याला पाहायला मिळालंय। आणि त्यासाठी आता युतीच्या एक काही वेळापूर्वी थेट बंधू भेट आधी होणारे चर्चा होईल आणि त्याच्यानंतर इथून ज्यांच्याकडून राजकीय वारसा मिळाला, ज्यांच्याकडून राजकीय धडे गिरवण्याची कौशल्य मिळालं त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन जे ते करण्यात येणार आहे। अविनाश अभ्यंकर आपल्यासोबतच। अविनाशजी, अगदी बरोबर आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आता उद्धव ठाकरे हे देखील पोहोचलेले आहेत आणि हे दोघेही बंधू एकत्रितरित्या आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जातील, तिथे अभिवादन करतील आणि याच स्मृतीस्थळाबाहेरूनच सचिन गाड आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सचिन, तिथलं वातावरण नेमकं कसं आहे? अगदी काहीच क्षणामध्ये हे दोघेही बंधू एकत्रितरित्या तिथे पोहोचणार आहेत। तिथे नेमके आता कोणकोणते नेते पोहोचलेले आहेत आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना काय सांगतायत? नक्कीच आकांक्षा, आपण बघतोय की सध्या स्मृतीस्थळावरती मोठी गर्दी झालेली आहे। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तत्पूर्वी जे नेते आहेत ते देखील आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सध्या आपण स्मृतीस्थळाच्या जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यासमोरच उभे असलेले आपल्याला दिसून येतात। आपल्यासोबत सध्या देशपांडेजी, दोन्ही बंधू आता एकत्र येत आहेत। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेलेले आहेत। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे, तुम्ही कशा बघताय? निश्चितपणे मला वाटतं गेले अनेक दिवस ज्या पद्धतीने महाराष्ट्र या क्षणाची वाट बघत होता तो क्षण येऊन ठेपलेला आहे। महाराष्ट्राला, मराठी माणसाला जे हवं होतं, जे अपेक्षित होतं ते आज होताना आपल्याला दिसेल। सध्याची जी बदललेली राजकीय परिस्थिती बघता, जे काही सत्ताधाऱ्यांकडे असलेलं बहुमत बघता, या युतीची किती गरज होती? मला असं वाटतं सर्वात जास्त गरज ही मराठी माणसाला होती। ज्या पद्धतीने मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का देण्याचं काम परप्रांतीयांना कडनं होत होतं आणि त्याच परप्रांतीयांना पाठिंबा देण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट करत होते। वाटतं मराठी माणसाला गरज होती की मराठी माणसाने एकत्र येण्याची आणि मराठी माणूस हा ठाकरे बंधूंच्या रूपाने एकत्र येताना आपल्याला दिसतोय। मराठी माणूस एकत्र येण्याची गरज होती असं आपण बघतोय की देशपांडेजी यांचं म्हणणं आहे। तत्पूर्वी आपण जर बघितलं तर जे ठाकरे गटाचे तमाम नेते आहेत, अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, ते सगळे इथे आलेले आहेत। अनिल परब हे देखील आहेत। अरविंद सावंतजी, काय सांगाल आता? प्लीज बोललो प्लीज सगळे नेते हे सुद्धा इथे आलेले आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे काही वेळातच स्मृतीस्थळावरती दाखल होतील आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण बघतोय की सध्या मोठी गर्दी इथे झालेली आहे। हे दोन्ही नेते इथे आपल्या बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर जी हॉटेल ब्लू सीला पत्रकार परिषद आहे जिथे राजकीय युतीची घोषणा होईल, त्या युतीच्या पत्रकार परिषदेला मार्गस्थ होतील। या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। नेमका जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल आणि कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन
आता हे दोन्ही पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जातील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. आकांक्षा. अगदी बरोबर आहे. त्यामुळे शिवतीर्थ वरून आता अगदी काहीच वेळामध्ये महापौर मराठी माणूसच होणार आहे. हे दोन्ही नेते आता बाळासाहेबांच्या या स्मृतीस्थळावरती दाखल होतील. तत्पूर्वी तिथली ही दृश्य आपण पाहत होतो. अनेक महत्त्वाचे नेते हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. खरं तर 2006 साली मनसेची स्थापना झाली आणि त्यानंतर हे दोन्ही बंधू एकत्र आलेले नव्हते, परंतु 5 जुलैचा जो दिवस होता त्या दिवशी हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर आलेले दिसले. तोही क्षण या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा, जल्लोषाचा असा होता. आणि त्यानंतर आजचा हा दिवस आहे 24 डिसेंबर 2025, ज्या दिवशी हे दोन्ही ठाकरे बंधू अधिकृतरित्या राजकीय युती जाहीर करणार आहेत. दोन्ही कुटुंब या आधीच एकत्र आलेली आहेत, परंतु आता राजकीय दृष्टीने देखील हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत आणि त्याचीच ही नांदी म्हणावी लागेल आजची घोषणा. आज अगदी काहीच वेळामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू अधिकृतरित्या आपल्या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करतील. पण तत्पूर्वी आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती आलेले आहेत. मातोश्रीवरून निघाल्यानंतर सुरुवातीला ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि आता तिथून हे दोन्ही बंधू आपल्या कुटुंबासमवेत स्मृतीस्थळावरती येतील, तिथे अभिवादन करतील आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी वरती ते पोहोचतील आणि त्या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृतरित्या घोषणा केली जाईल. अहो, तुम्ही घरं फोडलीत, तुम्ही पक्ष फोडलेत. आज आम्ही कुटुंब एकत्र आणतो आहे. म्हणजे ठाकरे कुटुंब एकत्र आलं ते आहेच. अनेक घरांमध्ये वडील शिवसेनेत होते आणि मुलं मनसेत होती. आज तीही अनेक कुटुंब एकत्र येणार आहेत मनाने. सो तुमच्यासारखं काम तुमच्यासारखे कामधंदे आम्ही केले नाहीत. आम्ही पक्ष फोडले नाहीत, आम्ही घरं फोडली नाहीत. आम्ही घरं एकत्र आणण्याचं काम करतोय, एवढं नक्की. आडनावावर मतं मिळत नाहीत असं पण म्हणणं आहे त्यांचं. पाहायला मिळेल. मग एवढं कशाला बोलताय? अण्णावर मतं मिळत नाहीत. तुम्ही तुमच्यातले अनेक जण त्या अण्णावावरच जिंकून आली. बाळासाहेब ठाकरे होते, ते ठाकरे होते म्हणूनच तुम्ही होतात. तुमच्याकडे भारतीय जनता पक्षामधले असलेले अनेक नेते, म्हणजे नारायण राणेंपासून अनेक नावं घेतलीत, तर ही सगळीच्या सगळी नावं ठाकरे जीवावर मोठी झालेली नावं आहेत. दुसरा पक्ष तर अगदी काहीच वेळामध्ये हे दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे हे इथून रवाना होतील. आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत. वेदांत, खरं तर हॉटेल ब्ल्यू सी सज्ज झालेलं आहे या पत्रकार परिषदेसाठी. तिकडे शिवतीर्थावरती देखील प्रचंड गर्दी दिसतेय, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय आणि अगदी काहीच वेळामध्ये हे दोन्ही बंधू एकत्रितरित्या स्मृतीस्थळावरती दाखल होतील. सगळ्याच महाराष्ट्रामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. काय सांगाल या भावनांबद्दल? हॉटेल ब्ल्यू सी मध्ये व्यासपीठ तयार आहे. इथे आपण बघतोय 2 खुर्च्या, जिथे उद्धव ठाकरे, राज ठाकरे थोड्याच वेळात येतील आणि पत्रकार परिषदेत संबोधित करतील. आणि अगदी या व्यासपीठाच्या बाजूला आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाहायला मिळतोय. प्रबोधनकार ठाकरे, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आपण बघतोय. श्रीकांत ठाकरे, त्यासोबतच मीनाताई ठाकरे यांचा फोटो बघतोय. आणि त्यामुळे सर्व महत्त्वाचे फोटो इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हीच आपण जर बघितलं तर ठाकरे यांची ही 4थी पिढी आता ही राजकारणात पुन्हा एकदा युतीची घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे आपण बघितलं प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, मीनाताई ठाकरे यांचे सुद्धा आपल्याला फोटो या पत्रकार परिषदेच्या वेळी व्यासपीठाच्या अगदी बाजूला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे एकतर फोटो आपण जो बघितला ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यासोबत राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे आपण बघितले. आणि त्यासोबतच आता इथे आपण बाळासाहेब ठाकरेंसोबत प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि मीनाताई ठाकरेंचा सुद्धा फोटो बघतो. आणि त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणी या आपण शिवसैनिकांच्या बघतोय. काही शिवसैनिक इथे जमलेले आहेत, त्यासोबतच विनायक राऊत आहेत. अगदी थोडक्यात कारण आतापर्यंत आपण बघतो एवढे फोटोज बघितले नाही. आता ही 4थी पिढी ठाकरेंची जी युतीची घोषणा करते. खरं आहे ते. हे सगळं ह्या सगळ्यांच्या पुण्याईवरच ही शिवसेना उभी राहिलेली आहे. आणि यांच्या पुण्याईनेच पुन्हा एकदा माननीय उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र येऊन त्यांनी जे तयार केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्यासाठी ते पुढे येत आहेत. किती वेळात साधारणपणे
आपण बघतोय त्यांनी सांगितलं किती वेळा साधारणपणे पत्रकार परिषदेला सुरुवात होईल? साधारण 12 वाजताची आम्ही वेळ दिलेली आहे, जवळपास त्याच वेळेस सर्व महत्त्वाचे नेते असणार आहेत, कारण जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. कारण बाहेर पण काही फोटोज आम्ही बघितले, त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. हो, बहुतेक मुंबईतले तर सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत दोन्ही पक्षाचे. आणि एक उत्सुकता आहे. सगळ्यांच्याच मनामध्ये एक वेगळा आनंद आहे, उत्सुकता आहे. त्यामुळे विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आणि या सगळ्या फोटोंसंदर्भात त्यांनी सांगितलं आणि अगदी थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. इथे आपण जर बघितलं तर तयारी पूर्ण झालेली आहे, नेते यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि जसं आपण सकाळपासून सांगतोय की एक प्रकारे कोणकोणत्या महापालिकामध्ये या ठाकरे बंधूंची युती असणार आहे त्या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं जाईल. त्यासोबत इतर कोणते घटक पक्ष वेगवेगळ्या महापालिकांमध्ये सोबत असतील त्या संदर्भात सुद्धा दोन भाऊ भाष्य करतील. आकांक्षा, अगदी राजकीय दृष्ट्या आता ही युतीची घोषणा अगदी काहीच वेळामध्ये होणार आहे. खरं तर महापालिकेच्या अनुषंगानं हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत, या दोन्ही पक्षांची युती होतीये. त्यामुळे आता युतीच्या घोषणेनंतर वेदांत नेमकी काय आव्हानं असणार आहेत? नक्कीच आव्हान म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जी माहिती आपण घेतोय त्यामध्ये टप्प्याटप्प्यानं ही जी जागा आहेत उमेदवारांच्या त्या पहिली यादी दुसरी यादी अशी टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार, जेणेकरून बंडखोरी होणार नाही. आणि सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे कारण अशा काही जागा आहेत जिथे दोन्ही पक्षाची ताकद आहे, जिथे तशा तुल्यबल उमेदवार सुद्धा त्यांच्याकडे होते आणि त्यामुळे त्यांना सोबत घेऊन म्हणजे एका ठिकाणी जर जागा एका उमेदवाराला जी जागा दिली असेल तर मग जो इच्छुक उमेदवार होता त्याला सोबत घेऊन त्याची नाराजी दूर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असेल. त्यासोबतच काँग्रेस पक्ष हा स्वबळाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं ज्यांचा खऱ्या अर्थानं फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभेला झाला तेच ती मतं म्हणजे दलित आणि मुस्लिम मतं ती पुन्हा एकदा आपल्याला मिळावी यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागणार. आणि जसं आपण म्हटलं संयुक्त सभासुद्धा घेतल्या जाणार आहेत आणि त्यामुळे या संयुक्त सभांचा एक वेगळा इम्पॅक्ट पडेल असं मनसैनिक आणि शिवसैनिकांना वाटतं आणि त्या दृष्टिकोनातनं सुद्धा प्रयत्न तशा प्रकारचं नियोजन केलं जात आहे. आव्हानं अनेक आहेत, मात्र कशा प्रकारे आता हे नियोजन केलं जातं कारण दिवस अगदी कमी आहेत आणि या कमी दिवसामध्ये मतदारापर्यंत पोहोचणं आणि विशेष म्हणजे मराठी मतदारांपर्यंत पोहोचणं. बरोबर आहे वेदांत, तुम्ही सांगताय त्यामुळे अनेक आव्हानं आहेत. पण सध्या आपण थेट जाऊयात निलेश बुधावले यांच्याकडे. किशोरी पेडणेकर सध्या त्यांच्यासोबत आहेत, ते त्यांच्याशी संवाद साधतायत, आपण पाहूयात. ताई, काय प्रतिक्रिया? आज एक महत्त्वाचा क्षण आपण पाहतोय. आनंदाचा क्षण आहे सगळ्यांसाठी, कारण महाराष्ट्राची जनता ह्याच गोष्टीसाठी वाट बघवती. तुमच्या आरोप होत आहेत, भावनिक खेळ खेळताय तुम्ही केवळ नाही रे, आरोप तर करणार, यांच्या सरकल्या ना, खालच्या जमिनी सरकल्या, आरोप तर होणार. आणि आमच्यावर कधी नाही आरोप करत आहेत, कायम आरोप करतायत. एवढ्या वर्षानंतर एक दोन्ही भाऊ आज एकत्र येत आहेत. आज पत्र काय झालं काय प्रॉब्लेम काय? तुम्हाला काय प्रॉब्लेम? आम्हाला असायला हवा, तुम्हाला काय? त्यामुळे नो प्रॉब्लेम. काय मुद्दे असणार आहेत या निवडणुकीच्या निमित्त? करून दाखवलंय ना, जे आम्ही केलंय ते अभिमानाने सांगणार आहोत. ते म्हणतायत काय केलं तुम्ही? तुम्हाला हेच होतं ना, तुम्ही काय करताय ते दुनियेला आत्ता दिसतंय. काय केलं काय? सत्तेत आहात म्हणून काही बोलाल? जागा वाटपाचं कुठपर्यंत आलेलं आहे? सगळं झालेलं आहे. आणि बाकीचे जे पक्ष आहेत ते कुठेतरी नाराज दिसत आहेत तुमच्या बाबतीत. अजूनही आमच्या बाबत चर्चा होत नाहीये. दोन भाऊ एकत्र येत आहेत. हो, असं नसतं हो. लग्नाच्या वेळेला हे निवडणूक म्हणजे लगीन घाई असते. कधीतरी कोण नाराज होणार, कोण खुश होणार. ओके, किशोरी आम्हाला रणांगणात दिसता येणार? किशोरी 100% आठवून माझ्याच वॉर्डमधून. किती अपेक्षा आहे तुम्हाला या महानगरपालिकेला? काय जागांची किती अपेक्षा आहे? दोन्ही भाऊ मिळून किती जागा निवडून आम्ही 130च्या वर जाऊ. 130च्या वर. भाजप तर असं म्हणत आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही फायदा होणार नाही. काही हो, कारण त्यांनी मशीन सेट केल्या असतील, पैशांची मोठी बांधणी केली असेल, जनतेला आम्ही विकतच घेऊ ही त्यांना कॉन्फिडन्स असेल म्हणून एवढं बोलत असतील. कसं उत्तर देणार त्यांना जर मशीन सेट? आम्ही आमच्या कामातून आणि आमच्या जनतेच्या विश्वासावर. मशीन सेट असेल असं नाही म्हणत आहे, त्यांना जो आत्मविश्वास आहे तो त्याच्यामुळे आहे का हे मी म्हणते. आपण पाहतोय कुठेतरी मशीन सेट केले असतील आणि त्यामुळं ते त्या आधारावर दावे करत असतील. मात्र 130च्या वर आम्ही जाणार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरामन अनिल सनगरे, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई.
अगदी त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली आणि यानंतर पुन्हा एकदा वेदांत नेब यांच्याकडे आपण जाऊयात. ज्या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये या युतीची घोषणा केली जाणार आहे तिथून ते आपल्या सोबत आहेत. वेदांत, खरं तर या ठिकाणी बॅकग्राऊंडला एक पोस्टर दिसतंय आणि त्यावरती फक्त बाळासाहेबांचा फोटो दिसतोय आणि दुसरा एक फोटो आहे जो लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे श्रीकांत ठाकरे यांचा. त्यामुळे यामधून नेमकं काय सूचित केलं जातंय याबद्दल काय सांगाल? जी आपण माहिती घेतली यामागे नेमकं काय, कारण अगदी कमी वेळात हे नियोजन केल्याचं या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. जसे आम्हाला त्यांना सूचना मिळाल्या तशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. आणि जसं तू म्हणालीस की जे मुख्य आपण जे पोस्टर बघतोय, मुख्य जी फ्रेम बघतोय ज्यामध्ये पत्रकार परिषद आणि बाळासाहेब ठाकरेंचा हा फोटो, शिवसैनिक मनसैनिकांचं दैवत म्हणून बाळासाहेब ठाकरेंकडे बघितलं जातं आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि दोन्ही पक्षांची चिन्ह पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा फोटो या पत्रकार परिषदेच्या पाठीमागे दिसत नाहीये आणि बाजूला आपण बघितलं तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेम आपल्याला पाहायला मिळते आणि इथे सुद्धा आपण प्रबोधनकार ठाकरे, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे, जसं तू उल्लेख केला की श्रीकांत ठाकरेंचा सुद्धा इथे फोटो पाहायला मिळतोय, मीनाताई ठाकरेंचा सुद्धा आपल्याला फोटो पाहायला मिळतोय. अशा प्रकारे म्हणजे मनसे आणि शिवसेना यांची युती ही 20 वर्षांनंतर आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा चर्चा झाल्या, मात्र प्रत्यक्षात हे राजकीयदृष्ट्या होऊ शकलं नाही आणि आज जेव्हा हे होतंय तेव्हा या ठाकरेंची चौथी पिढी ही राजकारणात पुढे जात आहे आणि त्यामुळेच या सगळ्याचा विचार करत इथे अशा प्रकारचे फोटो फ्रेम आपल्याला पाहायला मिळत आहेत, मोठे पोस्टर्स पाहायला मिळतात आणि एक पोस्टर जे आपण काही वेळापूर्वी दाखवलं ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि त्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा तो सुद्धा 20 वर्षापूर्वीचा जुना फोटो आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय. त्याशिवाय हे दोन्ही भाऊ म्हणजे इथे जर आपण बघितलं तर फक्त 2 भाऊच पत्रकार परिषद संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे हे 2 भाऊ या सगळ्यांचा आशीर्वाद घेत या पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि त्याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ते जात आहेत, तिथे सुद्धा अभिवादन करतायत आणि आपण काही नेत्यांशी चर्चा करूया. आपल्यासोबत आदेश बांदेकर आहेत. उत्सुकता तर अगदी काहीच वेळामध्ये ठाकरे बंधू हे स्मृतीस्थळावरती दाखल होतील. तत्पूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय. बाला साहब ठाकरे जी का पूरा परिवार एक साथ है. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना एक साथ आ रही है. ये पॉलिटिकल अलायंस है, फैमिली का तो है लेकिन पॉलिटिकल अलायंस है. तो मुंबई महानगर पालिका हो या और महानगर पालिका, ये चुनाव में हमें बहुत बड़ा फायदा होगा. करतो मग हे काय करताय? प्रभू श्रीराम चालतात ना भावनिक राजकारण करायला, अजून काही चालतात ना. मग आमचे राम लक्ष्मण एकत्र आले आहेत. मुंबई महानगर पालिका हम जीत रहे हैं. चाहे आप कितना भी हमारे खिलाफ काम करो, पैसा बांटो, सत्ता का दुरुपयोग करो, मुंबई महानगर पालिका उद्धव जी और राज ठाकरे एक साथ आकर जीतने जा रहे हैं. प्रधानमंत्री जो है देश का राजनीति बदल जाएगा. अभी क्या चल रहा है और आप कहाँ पहुँच रहे हैं? अमेरिका में बाद में भाजपा वाले बोल रहे हैं कि सिर्फ मोदी ब्रांड ही चलेगा यहाँ पे, यहाँ बीएमसी हो या फिर देश में कहीं भी. मोदी ब्रांड तो इथोपिया में भी चलता है ना. इथोपिया का इतना बड़ा अवार्ड लेकर आए हैं जहाँ 140. तर ठाकरे कुटुंबीय हे स्मृतीस्थळावर जाण्यासाठी निघालेले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सगळे गाडीमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना ते अभिवादन करतील. मनसे असेल किंवा शिवसेना असेल या दोन्हीही पक्षांच्या आदरस्थानी जर कोण असेल तर ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे यांचं. उद्धव ठाकरेंवर याआधी टीका करताना सुद्धा राज ठाकरेंनी कधीही बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली नव्हती. तर शिवसैनिकांसाठी सुद्धा बाळासाहेब ठाकरे हे कायमच प्रेरणास्थान राहिलेले आहेत.
अजय माने आपले प्रतिनिधी स्मृतीस्थळावरून आपल्या सोबत आहेत. अजय, ठाकरे बंधू निघालेले आहेत स्मृतीस्थळावर येण्यासाठी. काही क्षणात ते पोहोचतील. कसं भारलेलं वातावरण या परिसरात सध्या दिसतंय? अजय, माझा आवाज पोहोचतोय? तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निघालेले आहेत, सहकुटुंब निघालेले आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगापूर्वी स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करणं हा शिवसैनिक, ठाकरे आणि एकूणच कार्यकर्त्यांचा शिरस्ता राहिलेला आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरची. उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघाले, त्यानंतर शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर आता ते एकत्रितरित्या समोरच असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन करणार आहेत. दोन्ही पक्षातले महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी शिवतीर्थावरती झालेली आहे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी. आणि हा क्षण अनुभवण्यासाठी, या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे मोठ्या गर्दीनं स्मृतीस्थळी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रतीक्षा होती कार्यकर्त्यांमध्ये आपल्या दोन्ही नेत्यांच्या युतीच्या घोषणेची आणि अखेर आज तो दिवस आलेला आहे. साधारण जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर आले. त्याच्या आधी चर्चा सुरू झाली होती ठाकरे बंधूंच्या युतीची, पण आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी हा नारा पहिल्यांदा जुलैमधल्या मराठी मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी दिला आणि त्यानंतर सातत्यानं ही साद एकमेकांना घातली गेली. जागा वाटपासंदर्भात चर्चेवरती सगळं अडलेलं होतं, पण आता ते देखील समीकरण सुटलेलं आहे अशी प्राथमिक माहिती मिळतीये. आणि त्या पार्श्वभूमीवर आज काही क्षणामध्ये हॉटेल ब्लू सी इथे जे वरळीमध्ये आहे तिथे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. जरी युती झाली तरी सुद्धा महापालिकांचा विचार केला तर भाजपसारख्या तगड्या पक्षाचं आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे आणि त्यासोबतच भाजपसोबत जे इतर पक्ष आहेत त्यांचं देखील आव्हान असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी मतांना आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न हा ठाकरेंचा असेल. राज ठाकरे यांच्या सोबत येण्यामुळे महाविकास आघाडीमधली समीकरणं मुंबईतली काहीशी बदलताना आपण पाहिली, कारण का काँग्रेसनं राज ठाकरेंसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिलेला होता आणि त्यानंतर काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला. जरी काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली तरी सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू आपल्या एकीवर, युतीवर ठाम राहिले. तर ही दृश्य आपण पाहतोय, ताफा आहे ठाकरे बंधूंचा. काही क्षणामध्ये स्मृतीस्थळावरती पोहोचेल आणि स्मृतीस्थळावर देखील या क्षणाची तयारी पूर्ण झालेली आहे. कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळते, कारण का आता महापालिकांच्या निवडणुका आहेत ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून बघितल्या जातात. एकदा युतीची घोषणा झाली की तळागाळातल्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपले मुद्दे प्रभावीपणे मांडण्यासाठी अधिक बळ मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रतीक्षा होती की ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी करणार. एकत्रितरित्या या निवडणुकांना सामोरं जाण्याचा ठाकरे बंधूंचा मानस आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता या युतीची घोषणा अवघ्या काही क्षणामध्ये होणार आहे. अनेकदा जाहीर सभांमधून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल आपली नाराजी व्यक्त केलेली होती, टीका व्यक्त केलेली होती आणि हे ठाकरे बंधू भविष्यात कधीतरी एकत्र येतील, निवडणुकांना सामोरं जातील याच्या आशा जवळपास मावळल्या होत्या. पण त्यानंतर एका पॉडकास्टमधून या सगळ्या चर्चांचा विषय सुरू झाला. जर मराठी माणसाचं हित असेल तर आपण सगळे हेवेदावे बाजूला ठेवायला तयार आहोत असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकाधिक बळ मिळत गेलं. त्यानंतर राज्यामध्ये मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे हिंदी भाषा सक्तीचा आणि शाळेतल्या मुलांवरती हिंदी भाषेची सक्ती करू नये यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे साथ घातली. एक मेळावा घेतला 5 जुलैला आणि त्यानंतर सातत्यानं वेगवेगळ्या समारंभांच्या निमित्तानं, वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्तानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी होत राहिल्या. माध्यमांमध्ये सुद्धा या गाठीभेटी प्रचंड चर्चेचा विषय ठरल्या, कारण का बऱ्याच वर्षांचा दुरावा होता, बऱ्याच वर्षांची कटुता होती. ती कटुता अखेर मागे सारून हे दोन ठाकरे बंधू आज एकत्र येत आहेत.
स्मृतीस्थळ परिसरातून सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. सचिन, काही क्षणांची प्रतीक्षा आहे, ठाकरे बंधू इथे पोहोचतील. कसं वातावरण आहे? कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या काय भावना आहेत? प्रज्ञा, आपण बघतोय की दोघेही ठाकरे बंधू हे राज ठाकरे यांच्या गाडीतून आलेले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपण बघतोय की आता स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत. कार्यकर्ते इकडे दाखल झालेले आहेत. नेते मंडळ हे त्यांच्या स्वागतासाठी आधीच इथे उपस्थित होते. स्मृतीस्थळावर हे सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन करतील आणि त्यानंतर जी पत्रकार परिषद हॉटेल ब्लू सूला ठेवण्यात आलेली आहे तिथे हे दोन्ही नेते जातील, पत्रकार परिषद घेतील. नेमकी युती कशी असेल, जागा वाटप कसं होईल याची सगळी सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेत देणं उपस्थित आहे. आपण बघतोय की दोघेही नेते जे आहेत ते सोबत आलेले आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे सध्या स्मृतीस्थळावर दाखल झालेले आहेत. मोठ्या संख्येने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे इथे हजर आहेत. सकाळपासूनच कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात झालेली होती. जशी या युतीची घोषणा झाली तशीच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आपल्याला दिसून येत होता आणि आपण बघतोय की आता राजकीय युती कुठे ना कुठे जाहीर होताना आपल्याला सध्या दिसून येते. तसे दोन्ही ठाकरे हे स्मृतीस्थळ परिसरात दाखल झाले तसे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते सध्या इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यासोबत मनसेचे देखील मोठे कार्यकर्ते, पदाधिकारी हे संपूर्ण स्मृतीस्थळ परिसरात उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येते. मोठी गर्दी सध्या इथे झालेली आपल्याला सध्या दिसून येते. स्मृतीस्थळावरती आपण बघतोय की सध्या ठाकरे बंधू हे दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत. सुरुवातीला उद्धव ठाकरे मातोश्रीवर निघाले आणि त्यानंतर त्यांनी पहिले राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे सगळे सोबत होते आणि आता उद्धव ठाकरे हे आपण बघतोय स्मृतीस्थळावर दाखल झालेले आपल्याला दिसून येतात. बरोबर आहे सचिन, आपण दृश्य पाहतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसह स्मृतीस्थळावर दाखल झालेत. समस्त शिवसैनिकांचं, तमाम शिवसैनिकांचं प्रेरणास्थान असलेलं हे स्मृतीस्थळ आहे दादरच्या शिवाजी पार्कमधलं. आणि शिवसैनिकांचा हा शिरस्ता कायम राहिलेला आहे की कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होणं. मग शिंदेंची शिवसेनासुद्धा याला अपवाद ठरत नाही. आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे इथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत. सोनचाफ्याच्या फुलांचा हा पुष्पहार अर्पण केला जातोय. बाळासाहेब ठाकरे आणि सोनचाफ्याची फुलं हे कायमच एक वेगळं नातं राहिलेलं आहे. म्हणजे जर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या आणि बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात असेल तो क्षण म्हणजे ज्या दिवशी बाळासाहेबांचं निधन झालं त्या दिवशी सुद्धा त्यांना निरोप देत असताना सोनचाफ्याच्या फुलांची उधळण करण्यात आलेली होती. आणि त्याच सोनचाफ्याच्या फुलांचा पुष्पहार बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण केला जातोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना जोडणारा सगळ्यात मोठा मजबूत सामायिक धागा म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तो फोटो आपण अनेकांनी अनेकदा पाहिलाय. ज्यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीची कुठे शक्यताही नव्हती तेव्हा सुद्धा जे शिवसैनिक आहेत किंवा ठाकरे प्रेमी आहेत त्यांनी अनेकदा तो फोटो झळकवून दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही अपेक्षा वारंवार बोलून दाखवली होती. तो फोटो होता, मध्ये बाळासाहेब ठाकरे बसलेले आहेत आणि दोन बाजूला एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसलेले आहेत आणि त्या दोघांच्या खांद्यावरती बाळासाहेबांनी हात ठेवलेला आहे. हे चित्र महाराष्ट्रात पुन्हा दिसावं असं लिहित अनेकदा बॅनरवरती हा फोटो झळकलेला आहे. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हापासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली तेव्हापासून हा फोटो सातत्यानं समोर येतोय. तर ही दृश्य आपण पाहतोय. समस्त ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचं चित्र आपण पाहतोय. सुरुवातीला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे पुढे आल्या, त्यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलं. आणि त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन करत या महत्त्वाच्या प्रसंगापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडणं हा बाळासाहेब ठाकरेंसाठी काहीसा दुखरा क्षण होता. त्याची खंत त्यांनी कायम बोलून दाखवलेली होती. आणि अखेर त्या सगळ्या दुःखाला मागे सारून हे दोन ठाकरे बंधू एकत्र येताना अवघा महाराष्ट्र सध्या पाहतोय. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे चौघही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झालेले आहेत.
यानंतर ते निघतील आणि वरळीतल्या हॉटेल ब्लू सी इथे जिथे पत्रकार परिषदेचं व्यासपीठ सज्ज झालेलं आहे तिथे ते आपली पत्रकार परिषद घेतील आणि आगामी निवडणुकांना ठाकरे बंधू म्हणून सामोरं जात असताना काय समीकरणं ठरलेली आहेत, त्यामागे काय विचार आहे, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रासमोर आपली भूमिका मांडणार आहेत. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला इकडे पाहायला मिळतेय. शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आज वेगळाच दिसतोय, कारण का खूप वर्षांची, खूप महिन्यांची, खूप दिवसांची प्रतीक्षा या क्षणाच्या मागे आहे. त्यामुळे एक वेगळा आनंद या दोन्ही नेत्यांच्या, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर दिसतोय. कुटुंबामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधानाचं वातावरण आहे, पण तेवढाच आनंद कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे, कारण का बऱ्याच चर्चा झाल्या, अनेकदा युती होणार नाही अशा शक्यता देखील निर्माण झाल्या. पण आता त्या सगळ्या चर्चा, त्या सगळ्या शक्यतांना बाजूला सारत, मागे सारत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याचं चित्र उभा महाराष्ट्र पाहतोय. उत्सुकता आहे त्यांच्या पत्रकार परिषदेची, ते काय बोलतात याची. उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानावरून निघाले आणि थेट स्मृतीस्थळावर न जाता ते पहिल्यांदा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. एक अत्यंत गोड आणि भावनिक असा क्षण आहे. एक छोटी मुलगी आहे आणि तिने राज ठाकरे यांना सोनचाफ्याचं फूल दिलंय आणि ती त्यांच्यासोबत सध्या फोटो काढतेय. तिच्यासाठी काही क्षण राज ठाकरे थांबले, गाडीत जात असताना मागे आले आणि त्या मुलीकडून सोनचाफ्याचं फूल घेतलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ठाकरे या आडनावावरचं प्रेम कसं आहे आणि काय आहे हे सांगणारा पुरेसा बोलका असा हा क्षण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकाच गाडीतून पुन्हा एकदा हॉटेल ब्लू सी कडे प्रस्थान करताना आपण पाहतोय. थोड्याच वेळात त्यांची तिकडे पत्रकार परिषद होणार आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मुंबई महानगरपालिका किंवा एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि आपला ग्राउंड बेस पक्का करणं हे देखील ठाकरे बंधूंचं महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे, कारण का बहुतांश नगरसेवक हे सत्ताधारी पक्षांमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपला कॅडर पक्का करणं हे या पक्षांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे आणि त्याच्यासाठी आता ठाकरे बंधू सज्ज झाल्याचं आपण पाहतोय. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात हॉटेल ब्लू सी जिथे पत्रकार परिषद होणार आहे. तिथून वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वेदांत, ठाकरे बंधू स्मृतीस्थळावरून निघालेले आहेत. काही क्षणात ते आता हॉटेल ब्लू सी इथे पोहोचतील. तिथे नेमकं काय वातावरण आहे, कशी उत्सुकता आहे? बसेल इतपत जागे नक्की मिळतील. त्यामुळे नेत्यांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे नेमकं काय बोलणार. आपण बघतोय मनसेचे नेते असतील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असतील ते यायला इथे सुरुवात झालेली आहे. संजय राऊत, विनायक राऊत इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच आदेश बांदेकर, मनसेचे अविनाश जाधव आपल्याला पाहायला मिळतात, अभिजित पानसे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे थोड्याच वेळात जेव्हा पत्रकार परिषद सुरू होणार आहे, काही नेते हे शिवतीर्थावर आपल्याला पाहायला मिळतात, तर काही नेते हे आपल्याला या पत्रकार परिषद ठिकाणी पाहायला मिळेल आणि अगदी काही मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद सुरू होईल, ज्यामध्ये युतीची घोषणा केली जाईल. आपण काही शिवसेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी सुद्धा बघतोय, कारण या पत्रकार परिषदेला हजर राहण्यासाठी अगदी सकाळपासून या ब्लू सी हॉटेलच्या बाहेर सुद्धा आपल्याला कार्यकर्ते पाहायला मिळतात, शिवतीर्थावर कार्यकर्ते पाहायला मिळतात आणि प्रत्येकाला प्रतीक्षा आहे की ही पत्रकार परिषद कधी सुरू होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय हे दोन बंधू बोलतात. कॅमेरामन अरविंद वर्गेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. तर या पत्रकार परिषदेमध्ये हे दोन बंधू नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अर्थात मुंबई हे ठाकरेंचं होम ग्राउंड आहे. गेली 25 वर्ष मुंबईवरती ठाकरेंची सत्ता राहिलेली आहे. 5 वेळा
ठाकरेंची सत्ता निवडून आलेली आहे मुंबई महानगरपालिकेवरती आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका आपल्याकडे ठेवणं हे ठाकरेंच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच इतर महानगरपालिका ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, मग ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई विरार, नाशिक, मीरा भाईंदर यासारख्या शहरी भागातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणं हे देखील ठाकरे बंधूंचं लक्ष असेल. कि हम लोग सब एक साथ मिलकर लड़ेंगे, आज वो पूरा होने जा रहा है. तो ये महाझूठी गठबंधन को उनको सजा सिखाने के लिए, उनको सजा देने के लिए, और जो इन्होंने जनता को ट्रस्ट रखा है वो ट्रस्ट जो इन्होंने काम किया है जनता के बीच लेकर जाने के लिए हम काम करेंगे. और आपको ध्यान रहेगा कि बीएमसी के 3.5 साल से चुनाव नहीं हुए हैं. जो भी उसकी ट्रेजरी थी, जो भी पैसा था, इन्होंने लूट खाया है और जनता का कोई काम नहीं हुआ है. तो ये सारे मुद्दे हम जनता के बीच में लेकर जाएंगे, उनका विश्वास जीतेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.